चंद्रपूरमध्ये धानोरकर आणि वडेट्टीवार या दोन गटांमधलं वितुष्ट हे सध्या टोकाला पोहोचलंय। धानोरकर गटाच्या सर्व 16 नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी सध्या केली जाते। काँग्रेसचे मनपामधले गटनेते राजेश आडूर यांनी विभागीय आयुक्तांकडे ही मागणी केली आहे। अपात्र ठरवलं नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ असा इशारा देखील देण्यात आला। गटनेता म्हणून बोलावलेल्या बैठकीला 16 नगरसेवक हे गैरहजर राहिल्याची माहिती आडूर यांनी दिली। चंद्रपूरचा विचार केला तर काँग्रेसचे दोन्ही गटाचे मिळून एकूण 27 नगरसेवक आहेत। धानोरकर गटाकडून आडूर यांना गटनेते पदावरून हटवण्याची देखील मागणी होती आहे। दरम्यान मी तर काँग्रेसची खासदार आहे, सरकार महायुतीचे आहे आणि ते माझ्या बाजूने कसे असतील असा सवाल प्रतिभा धानोरकर यांनी विचारलाय। आपल्यासोबत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आहे। ताई, पुन्हा एकदा वाद जो आहे तो विभागीय आयुक्तांच्या दारावर पोहोचला नाही। कुठलाही वाद हा आमच्यातला वाद या ठिकाणी नाही आहे। जे आमचे विद्यमान गटनेते म्हणून राजेश आडूर या ठिकाणी होते, त्यांनी कुठल्याही नगरसेवकांना म्हणजे जे 27 नगरसेवक या ठिकाणी होते त्यांना विश्वासात घेतलं नाही, म्हणून आजची ही प्रक्रिया नगरसेवकांनी स्वतःहून या ठिकाणी केलेली आहे आणि ते विश्वासात घेऊन जर आधीच काम केलं असतं तर ही वेळ कदाचित आली नसती। त्यांचं असं म्हणणं आहे कालची जी बैठक होती ती बेकायदेशीर होती, गटनेता म्हणून मी बैठक बोलावली नव्हती आणि व्हीपचं उल्लंघन करण्यात आला, त्यामुळे कालच्या बैठकीच्या 16 लोकांना अपात्र घोषित करण्यात यावं अशी मागणी ते करतात। गटनेता म्हणून बैठक बोलवायचे अधिकार पक्षाने तुम्हालाच दिले होते, मग गटनेत्यांनी या सगळ्या बैठका आधीच बोलावून जर मेंबरांना विश्वासात घेतलं असतं तर कदाचित ही वेळ या ठिकाणी आली नसती। आणि त्यांनी जो व्हीप या ठिकाणी जाहीर केला, हा व्हीप हा अल्पमताचा व्हीप होता। व्हीप हा फक्त सभागृहातल्या कामकाजासाठी व्हीप लागू होतो, पक्षांतर्गत कारवाईसाठी व्हीप लागू होत नाही। आणि त्याच्यामुळे बहुमताने दिलेला नोटीस या ठिकाणी आयुक्त मॅडमला दिला आणि सगळ्या 27 मेंबरला त्या ठिकाणी दिला। त्याच्यामुळे मेंबर अपात्र करायचे किंवा त्यांना व्हीप लागू व्हायचा प्रश्न या ठिकाणी येत नाही। तुम्ही म्हणता त्यांनी बहुमत गमावलंय, मात्र ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचंही म्हणतात आणि हे म्हणतात की इथे विभागीय आयुक्तांवर जर महाराष्ट्र सरकारने दबाव टाकला, एका प्रकारे महाराष्ट्र सरकार तुमच्या बाजूने उभं आहे असं त्यांचा आरोप आहे। असं होऊ शकत नाही। मी काँग्रेसची खासदार असल्यानंतर सत्ता ही त्या ठिकाणी महायुतीची आहे आणि ते लोक माझ्या बाजूनं कसं राहील हा देखील विचार त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि गटनेता म्हणून तुला असा पद्धतीचं वक्तव्य करणं शोभते का याचा देखील विचार या ठिकाणी केला पाहिजे। मी काँग्रेसची खासदार म्हणून आहे आणि काँग्रेसच्या नगरसेवकासाठीच या ठिकाणी भांडणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी कोर्टात जरी गेले तरी आम्ही पण कॅव्हिट या ठिकाणी दाखल केला आहे आणि ज्याचं योग्य असेल त्याच्या बाजूने निर्णय हा कोर्ट देईल। तुमच्या पाठीशी सत्ताधारी नाही स्पष्ट म्हणणं आहे तुमचं। सत्ताधारी माझ्या पाठीशी कशी राहील? मी विरोधी पक्षाची खासदार असल्यानंतर आणि सत्ताधारी माझ्या बाजूने असतं तर गटनेत्याचं पत्र घरीच काढून माझ्याकडे पाठवलं असतं। मला आयुक्त कार्यालयात नगरसेवक घेऊन याची गरज कशाला पडली असती?